मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढणार। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथला यांची घोषणा। कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं। स्थानिक पातळीवरती नेत्यांना निर्णय घेण्यासाठी दिली मोकळीक। युती आणि आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। निवडणुकांच्या तोंडावर सरकारी तिजोरीमधून महिलांना 10,000 रुपये देणं योग्य आहे का? शरद पवार यांचा सवाल। तर आत्मपरीक्षण करण्याची गरज, देवेंद्र फडणवीसांचा टोला। सोशल मीडियावरती पुण्यामधील पीडित विद्यार्थिनींची नावं टाकल्यामुळे रुपाली चाकणकर पुन्हा एकदा अडचणीत। गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी। बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडवणारी नातखुळा माणसं कट्ट्यावर। शर्यतीमधून 100 कोटींची उलाढाल झाल्याचा आयोजक चंद्रहार पाटील यांचा दावा। 3 लाखांच्या बैलगाडी प्रवेश फीवरही दिलं स्पष्टीकरण। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका। दलित मुलीच्या छळाच्या प्रकरणामध्ये 6 पोलिसांसह 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल। एबीपी माझानं लावून धरली होती बातमी। शिक्षिकेच्या शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू। शाळेमध्ये उशिरा आल्यामुळे 100 उठाबशा काढण्याची विद्यार्थिनीला शिक्षा। वसईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार। सोलापूरमध्ये हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं मारहाण। एबीपी माझाच्या बातमीनंतर मुजोर हॉटेल मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। कोलकाता कसोटीमध्ये दुसरा दिवसही गोलंदाजांचा। भारताला 189 वरती रोखल्यावर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 93 धावा। यजमानांच्या फिरकीसमोर पाहुण्यांची घसरगुंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।